गुलबर्गा ही बहामनींची पहिली राजधानी. पण आज गुलबर्गा म्हटलं की इतिहासकार, अभ्यासक आणि सामान्य माणसाला आठवतात सुफी संत हजरत बंदा नवाज. बंदा नवाज यांचा जन्म इस्लामी कालगणनेनुसार 4 रजब 721 हिजरी म्हणजे 30 जुलै 1321 रोजी दिल्लीत झाला. बंदा नवाज यांचे वडील शाह राजू खत्ताल हे मध्यकालीन सुफी समाजसुधारक होते. त्यांनी महिलांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आयुष्यभर काम केले. मोहम्मद तुघलकाच्या राजधानी बदलण्याच्या वेळी शाह राजू खत्ताल दखनेत आले होते. बंदा नवाज यांचे मूळ नाव सय्यद मोहम्मद हुसेनी हे होते. बंदा नवाज यांच्या नावापुढे मखदुमुल मशायख, ख्वाजाए दखन, वलिये अकबर या उपाध्याही लावल्या जातात. पण बंदा नवाज हे ख्वाजा बंदा नवाज गेसुदराज या नावाने विख्यात आहेत. एकदा बंदा नवाज यांचे गुरु नसिरुद्दीन चिराग देहलवी हे पालखीत बसले होते. पालखी उचलताना बंदा नवाज यांचे लांब केस पालखीत अडकले. त्यांना वेदना होऊ लागल्या, पण आपल्या गुरुच्या प्रेमापोटी त्यांनी त्या वेदना सहन केल्या. ही गोष्ट जेव्हा नसिरुद्दीन चिराग देहलवी यांना समजली तेव्हा त्यांनी बंदा नवाज यांची स्तुती करण्यासाठी एक फारसी शेरचा आधार घेतला. हर के मुरीद सय्यद गेसू दराज शुद्ध, वल्लाह खिलाफ निस्त के ओ इश्कबाज शुद्ध. तेव्हापासून बंदा नवाज यांना गेसुदराज म्हणूनही ओळखले जाऊ लागले. बंदा नवाज यांचे बालपण दखनेतच गेले. त्यामुळे त्यांच्या बालमनावर दखनी संस्कृती आणि भाषेचे संस्कार झाले. दखनेशी बालवयातच त्यांची नाळ जोडली गेली. दखनेतच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या वडिलांचे इसवी सन 1330 मध्ये निधन झाले. त्यावेळी बंदा नवाज हे अवघे 10 वर्षांचे होते. त्यामुळे बंदा नवाज यांच्या कुटुंबियांनी दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला. दिल्ली शहरात सुलतान कुतुबुद्दीनने एक भव्य जामा मस्जिद बांधली होती. या जामा मस्जिदीत सुफी नसिरुद्दीन चिराग देहलवी हे नमाजासाठी येत असत. तेथेच बंदा नवाज यांनी नसिरुद्दीन चिराग देहलवी यांना प्रथम पाहिले. या पहिल्या भेटीतच बंदा नवाज हे नसिरुद्दीन चिराग यांच्यापासून प्रभावित झाले. या भेटीनंतर त्यांनी आपले मोठे बंधू सय्यद चंदन यांच्यासोबत नसिरुद्दीन चिराग यांची बैअत घेतली. काही काळातच ते नसिरुद्दीन चिराग यांचे सर्वात प्रिय शिष्य बनले. नसिरुद्दीन चिराग यांचे इसवी सन 1356 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बंदा नवाज हे नसिरुद्दीन चिराग यांचे उत्तराधिकारी बनले. उत्तराधिकारी बनवल्यानंतर बंदा नवाज यांनी आपल्या गुरुचा शिरस्ता कायम ठेवला. प्रवचन देत, प्रबोधन करत बंदा नवाज जवळपास 44 वर्षे दिल्लीत राहिले. दरम्यान तैमूरने दिल्लीवर हल्ले सुरू केले. दिल्ली शहर तैमूरच्या हल्ल्यांनी पूर्ण उद्ध्वस्त झाले. त्यामुळे बंदा नवाज यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला. ते बहादूरपूर, ग्वालियर, बडोदा मार्गे दौलताबाद येथे आले. त्यांनी काही काळ आळंद शहरात वास्तव्य केले. दखनेत आल्यानंतर फारसी आणि अरबी न येणाऱ्या सामान्य माणसांसाठी ते दखनी भाषेत प्रवचन करत. देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्य केल्यानंतर बंदा नवाज यांनी दखनेमध्ये गुलबर्ग्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. गुलबर्ग्याच्या दिशेने त्यांनी प्रवास सुरू केल्यानंतर अनेक सुफी साधक त्यांना भेटले. दखनेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीविषयी बंदा नवाज यांनी त्यांच्याशी चर्चा केली. असं करत बंदा नवाज गुलबर्ग्याच्या जवळ पोहोचले तेव्हा फेरोजशाह बहमनी शहराच्या बाहेर त्यांच्या स्वागतासाठी आला. बंदा नवाज यांच्या खानका उभारणीमध्ये फेरोजशाह बहमनीनं त्यांना बरीच मदत केली. फेरोजशाह बहमनीच्या निधनानंतर अहमदशाह सत्तेत आला. अहमदशाहनं बहामनी सल्तनतीतली काही गावं बंदा नवाज यांच्या खानकाचा खर्च चालावा म्हणून त्यांना इनाम दिली. या गावांच्या महसुलातूनच बंदा नवाज यांनी मदरसा आणि लंगर चालवलं आणि त्यासोबतच खानकाचा खर्च देखील भागवला. अनेक गोरगरिबांना देखील बंदा नवाज यांनी याच पैशातून मदत केली होती. सामान्य माणसांना अरबी आणि फारसी येत नसल्याने
बंदा नवाज यांनी खानकाहमधील दैनंदिन कामकाज दखनी भाषेत सुरू केले. दखनेतील हिंदू आणि मुसलमान बंदा नवाज यांना दखनी भाषेतच प्रश्न विचारत असत. दखनी भाषेतील त्यांच्या साहित्यात लोकांची भाषा लोकांना समजेल आणि रुचेल अशा स्वरूपात लिखाण केले आहे. बंदा नवाज दखनीमध्ये एका ठिकाणी म्हणतात, आटा पिसो पुर्निया भरो बहिश्ती मेवे शको धरो सातों सिफतों का पूरन भरो कि या बिस्मिल्लाह हु वहु अल्लाह देखो वाजिब तन की चक्की पियो चातर होके सकी. बंदा नवाज हे दखनी भाषेत काव्यातूनच एखाद्या आजारी रुग्णावर उपचार सांगत. पानी में नमक मजा दिखता उसे जब घुल गया नमक सो नमक बोलना कसे. दुसऱ्या एका कवितेत त्यांनी म्हटले आहे, जितना काजल उतना बोल ओस से दूना गोंद घोल जरासी फटकरी नमक ला थोडा कलम जैसे जू तुर्की घोरा. या अशा गोष्टींमुळे बंदा नवाज यांच्या चळवळीने दखनेत काही वर्षातच लोकचळवळीचे रूप धारण केले होते. सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि राजकारणी त्यांच्याशी जोडले गेले. हा गुलबर्ग्यातील बहामनीचा किल्ला आहे. बहामनीच्या अनेक सुलतानांशी बंदा नवाज यांचे निकटचे संबंध होते. बंदा नवाज यांना बहामनीच्या सुलतानांनी मदत केली आणि बंदा नवाजांनी देखील काही प्रकरणांमध्ये बहामनीच्या सुलतानांची मदत केली आहे. पण इथे मी तुम्हाला एक वेगळा संदर्भ सांगणार आहे. बंदा नवाज यांचा बहामनीच्या काही सुलतानांसोबत संघर्ष देखील झालाय. बहामनीच्या एका सुलतानानं दुष्काळात करमाफी केली नव्हती. शेतकऱ्यांनी बंदा नवाज यांच्याकडे करमाफीसाठी विनंती केली. बंदा नवाज यांनी त्या सुलतानाकडे करमाफी व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू केला, पण सुलतान ऐकत नव्हता. तेव्हा बंदा नवाज यांनी याच किल्ल्यावरती मोर्चा काढला आणि घोषणा केली की जालिम बादशाहच्या विरोधात लढणं हे पवित्र युद्धात सहभागी होण्या इतकं मोठं पुण्यकर्म आहे आणि हा बादशाह जालिम आहे, याच्या विरोधात लढा. ही घोषणा दिल्यानंतर बहामनींचे सुलतान आणि बंदा नवाज यांचे संबंध बऱ्यापैकी बिघडले होते. दुसऱ्यांदा असाच संघर्ष बंदा नवाज आणि बहामनींच्या सुलतानांमध्ये झाला. तो प्रसंग होता अहमदशाह बहमनीच्या काळातला. अहमदशाह बहमनीनं आपला मुलगा सत्तेत यावा यासाठी बंदा नवाज यांनी दुआ करावी अशी विनंती केली. बंदा नवाज यांनी ती विनंती धुडकावून लावली. तेव्हा अहमदशाह बहमनीनं बंदा नवाज यांना शहरातून बाहेर निघून जाण्यास सांगितलं. तेव्हा बंदा नवाज खानका सोडून आज जिथे दर्गा आहे तिथे जाऊन राहायला लागले. तब्बल 21 वर्षे दखनेत राहिल्यानंतर गुलबर्गा येथे त्यांचे 1 नोव्हेंबर 1422 रोजी निधन झाले. आज ही दर्गा आणि बंदा नवाज दोघेही दखनेचे वैभव मानले जातात.